सर्वांना नमस्कार. मी सौरव पाटील. मी ॲज अ चीफ मिनिस्टर फेलो म्हणून काम केलेलं आहे 2023-24च्या बॅचमध्ये आणि तुम्हा सर्वांनाच कल्पना असेल की नुकत्याच या वर्षीच्या 2025-26 साठीच्या चीफ मिनिस्टर फेलोशिप साठीचे ऍप्लिकेशन सुरू होत आहेत. राईट. तर मला असं वाटलं की तुमच्या सर्वांशी एक संवाद साधायला हवा. जवळपास हा 15 मिनिटांच्या आसपास मी तुमच्याशी बोलणार आहे. ब्रॉडली याला मी असं डिवाइड केलेलं आहे की आपण पहिल्यांदा JRV बोलणार आहोत. त्याच्यामधील काही नियम काय आहेत, अटी शर्ती काय आहेत, ऍप्लिकेशन कसं करता येईल, त्याच्यासाठीची इलिजिबिलिटी काय असेल, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, एक्झाम वगैरे, आणि त्याच्यानंतर ब्रॉडली तुमचं रिन्युमरेशन कसे असेल आणि ऍज अ चीफ मिनिस्टर फेलो म्हणून तुमचा कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स काय राहणार आहे. तर आपण स्टार्ट करूयात. ब्रॉडली मी याला दोन याच्यामध्ये मी ब्रॉडली डिवाइड करतोय माझ्या आजच्या या सेशनला. पहिल्यांदा आपण JR विषयी नीट पूर्ण JR नीट बघणार आहोत. त्याच्यानंतर मी ब्रॉडली ऍज अ चीफ मिनिस्टर फेलो म्हणून ऍज अ कोहोर्ट तुम्हाला काय अनुभव येऊ शकतात, तुमचे काय एक्सपिरियन्स असू शकतात, हे मी तुमच्यासोबत बोलणार आहे. कारण याच्यासाठी मी एक्झाम्पल म्हणून आमच्या बॅचचा पूर्ण अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यानंतर काही फील्ड विजिट्स काय झाल्या होत्या आणि अकॅडमिक सेशन्स कसे आमचे होते, याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की यावर्षी तुमच्यासाठी काय काय असू शकतं. सर्वात महत्वाचं म्हणजे चीफ मिनिस्टर फेलोशिपचे ऑफिशियल हँडल्स लिंक्डइनवर आहे, फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, युट्यूबवर आहे. तुम्ही नक्कीच ते फॉलो करा, कारण जे काही रिसेंट अपडेट्स असतील ते त्याच्यावर तुम्हाला मिळणार आहेत. इथे मी काही वेबसाईटची लिंक सुद्धा दिलेली आहे. राईट. तर तुम्ही या वेबसाईटवर सुद्धा सतत व्हिजिट करा, कारण इथेच तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म्स, तुम्ही सध्या एक विंडो आहे ओपन, जिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता एक गुगल फॉर्म थ्रू. ज्यावेळी ऍप्लिकेशन प्रोसेस सुरू होईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तुम्हाला मेल राईट. तर ब्रॉडली या वेबसाईटवरच सर्व असणार आहे, तुमचे सगळे रिझल्ट, तुमच्याविषयीचे सगळे अपडेट्स. तर ही वेबसाईट खूप महत्वाची आहे. आणि हे हँडल्स युट्यूबवर असेल किंवा युट्यूबवरही व्हिडिओ येतील आता, आणि इंस्टाग्रामवर तर येतच आहे. राईट. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर याच्यानंतर JR मध्ये सगळ्यात महत्वाचं बघूयात आपण, या फेलोशिपचा उद्देश काय आहे. राईट. तर हे सगळ्यात महत्वाचं इथं सांगितलेलं आहे. राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ, निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावा. राईट. तरुणांना का म्हटले, कारण 21 ते 26 वर्षाचेच मुलं अप्लाय करू शकतायत, मुलं किंवा मुली. तर त्याच्यामुळं ब्रॉडली शासन कसं काम करतंय. राईट. वरून निर्णय कसे होत आहेत का, खालून काही फीडबॅक घेतला जातोय का, ब्रॉडली स्कीमचं इम्प्लिमेंटेशन कसं होतंय, जिल्हा परिषद कसं काम करते, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन कसं काम करते. राईट. तर ते सगळ्यात महत्वाचं असणार आहे. तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला व त्याच्यासोबतच ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल. राईट. तर आपण ज्यावेळी हे आपले हॉरिझॉन्टल एक्सपांड होतील. राईट. आपल्याला बॉटम अप अप्रोच, खालून तळातून कसं ऍडमिनिस्ट्रेशन चालतंय हे समजेल. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता याचा उपयोग प्रशासनास झाला आहे आधी आणि आताही होईल. तरुणांमधील उत्साह, तंत्रज्ञानाची आवड व या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळेल. तर वेगवेगळ्या सीएम फेलोजने खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यातून काही शासनाकडे खूप चांगल्या चांगल्या स्कीम्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स तयार झालेले आहेत. तर त्या आधीच्या अनुभवावर ही स्पीच आम्ही कंटिन्यू करत आहोत. या प्रकारचा हा मजकूर आहे. राईट. तर याच्यानंतर आपण बघू की निकष काय आहेत, एलिजिबिलिटी काय आहे. तर भारतीय नागरिक असावा, कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान 60% गुण आवश्यक आहे. भले ते मग आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, किंवा तुमची काही प्रोफेशनल डिग्री असेल, तुम्ही ऍडव्होकेट असाल, इंजिनियर असाल. राईट. यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1 वर्ष पूर्ण वेळ कामाचा अनुभव असेल. राईट. पूर्ण वेळ कामाचा अनुभव आवश्यक आहे. त्याची व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यानंतर जर तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असाल तर इंटर्नशिप या अप्रेंटिसशिपचा 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमचा स्वतःचा काही बिझनेस असेल, राईट, तुम्ही पूर्ण वेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजक असाल, तर तोही अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. राईट. त्याच्यासाठी तुम्हाला एक स्वयंघोषणापत्र तयार करायला लागेल की मी असा हा माझा बिझनेस आहे, फर्म आहे, आणि या वर्षापासून किंवा या वेळेपासून इथे काम करतोय वगैरे, त्याच्या विषयीचे पुरावे तुम्हाला सादर करायला लागतील. तर हे झालं अनुभवाविषयी. त्याच्यानंतर मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक आहे. हिंदी इंग्रजीचं पुरेसं ज्ञान, आणि महत्वाचं म्हणजे कम्प्युटरची हाताळणी आणि इंटरनेटचं ज्ञान गरजेचं आहे. वयोमर्यादा आहे, जी अर्ज सादर करण्याचा जो लास्ट डेट असेल त्याच्यावेळी तुमचं किमान 21 आणि कमाल 26 वर्ष वयाचेच विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकतात. ऍप्लिकेशन फी ₹500 आहे. आपल्या ऍप्लिकेशनची विंडो आहे त्याच वेबसाईटवर, मी तुम्हाला जी वेबसाईट लिंक दिली होती, अर्थ व सांख्यिकी संचालनाची जी वेबसाईट आहे तिथेच अवेलेबल राहील. जवळपास 60 फेलोज सिलेक्ट केले जातील याही वर्षी. लास्ट इयरही 60 फेलो होते. 1/3 रिझर्वेशन आहे मुलींसाठी. त्याच्यानंतर या ज्या फेलो जे सिलेक्ट होतील 60 फेलोज,
त्यांचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट अधिकाऱ्यांच्या समकक्ष राहणार आहे, जो लास्ट इयर अशा प्रकारचा होता. राईट. त्याच्यानंतर पद्धत काय आहे, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, राईट. तर तुमचे सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होईल. 100 MCQs असतील, ते जवळपास सगळ्या विषयांचे मिक्स, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, ऍप्टिट्यूड ऑफ राईट, वेगवेगळ्याचे मॅथमॅटिकल क्वेश्चन्स, सायन्स, हिस्ट्री, जॉग्राफी, महाराष्ट्राचे इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, ओव्हरऑल राज्यशास्त्र, म्हणजे जवळपास जनरल करंट नॉलेज, राईट. ब्रॉडली या प्रकारचे 100 MCQs असतील. त्याच्यातून 210 मुलं सिलेक्ट होतील. सपोज 5,000 ऍप्लिकेशन लास्ट इयरला आले होते. यावेळी माहिती नाही, यावेळी कदाचित खूप जास्त ऍप्लिकेशन येण्याचा अंदाज आहे, कारण त्या प्रकारची म्हणजे जवळपास मला वाटतं की खूप ऍप्लिकेशन येतील यावर्षी. त्याच्यातून 210 जे टॉप सिलेक्टेड केले जातील, 210 टॉपचे जे या एक्झाम मधून. त्याच्यानंतर त्या 210 उमेदवारांना 1 ते 2 विषयांवर एसे लिहायचा आहे, आणि तो एसे दिलेल्या विंडोवर त्यांना अपलोड करायचा आहे आपल्या ऍप्लिकेशन पोर्टलवरून. आणि जे मुलं ही या 210 मधील जितकी मुलं नीट एसे अपलोड करतात, जवळपास सगळेच करतात, त्यांना ते मुंबईला बोलवलं जाईल इंटरव्ह्यू साठी, राईट. मुलाखत होईल तिथून. मुलाखत खूप ही म्हणजे माझा मुलाखतीचा अनुभव असा होता की ब्रॉडली तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही काय सीएम फेलोशिप मध्ये येताय, ती तुम्हाला कशी हेल्प करेल सीएम फेलोशिप तुमच्या पुढच्या भविष्यासाठी, आणि ब्रॉडली तुमचा व्ह्यू काय आहे, विजन काय आहे, राईट. तुमच्या अकॅडमिक बॅकग्राऊंड तुम्हाला कसा हेल्प होणार आहे. ब्रॉडली तुम्हाला काही सध्या काही माहिती आहे का ऍडमिनिस्ट्रेशन विषयी, जिल्हा ऍडमिनिस्ट्रेशन विषयी, जिल्हा परिषद कसं काम करते, कलेक्टर ऑफिस कसं काम करतं, या मंत्रालय कसं काम करतं. तर ब्रॉडली तुमचा करंट नॉलेज, आणि महत्वाचं म्हणजे तुमची काम करण्याची इच्छा, तयारी, आउट ऑफ युअर कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन. कारण मी कोल्हापूरचा आहे, माझं पोस्टिंग चंद्रपूरला झालं होतं. चंद्रपूरचा एक फेलो होता, त्याचं पोस्टिंग सिंधुदुर्गला झालं होतं. काही जणांचं पोस्टिंग मराठवाड्यात, काही डिस्ट्रिक्टमध्ये झालं होतं. कुठेही पोस्टिंग होऊ शकतं. तर तुमची ती तयारी आहे का वगैरे, हे मुलाखतीमध्ये तपासलं जाईल, राईट. त्याच्यानंतर म्हणजे याचं जे फॉर्मॅट आहे ते, जी तुमची 100 मार्क्सची टेस्ट झाली होती, त्याच्यातील तुमचे जे मार्क्स असतील त्याला 30 मार्क्स मध्ये कन्वर्ट केलं जाईल. आउट ऑफ 30 किती होतील ते. त्याच्यानंतर 20 मार्क्स जे तुम्ही एसे 2 सबमिट केलेले आहेत त्याच्यावर, आणि त्याच्यानंतरचे 50 मार्क्स हे मुलाखतीला देण्यात आलेले आहेत, राईट. मुलाखत खूप महत्वाची आहे, खूप चांगलं पॅनल असतं. आणि ही पूर्ण प्रोसेस मी 100% खात्रीनं सांगतोय, पूर्णपणे ट्रान्सपरंटली होते. याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण प्रोसेस ही ट्रान्सपरंटली होते, राईट. राईट फ्रॉम स्टार्ट टू एंड. तर तुमच्या कॅलिबर, तुमचे जे काही कौशल्य असतील त्याच्या बळावरच ही निवड होणार आहे. त्याच्यानंतर निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक 20 जिल्ह्यांमध्ये, म्हणजे जिथून जिथून ते आता काय करतात की जवळपास सगळे गुगल फॉर्म जातात सर्व सीईओ कलेक्टर्सना, ते डिमांड आपली पुट करतात की आम्हाला या कामासाठी फेलोज हवे आहेत. आणि त्याच्यानुसार मग प्रिया मॅम असतील, त्या ज्या ज्या या कोऑर्डिनेटर आहेत, हे सगळं ब्रेन चाइल्ड आहेत या स्कीमच्या, तर त्यांच्या थ्रू तुमची प्लेसमेंट होईल, राईट. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. C1 सोबत जवळपास 1 ते 2 आणि कलेक्टरांकडे 1, अशा प्रकारची यावर्षीची स्कीम आहे. याच्या वर्षी जवळपास फेलोज जर तुम्ही पाहिले तर 2 याच्यामध्ये डिवाइड होत होते, एक तर जिल्हा लेवलमध्ये आणि एक स्टेट लेवलमध्ये. स्टेट लेवलमध्ये वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजमध्ये, डिपार्टमेंटमध्ये किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स मध्ये होते फेलो, आणि जिल्ह्यामध्ये कलेक्टरांकडे आणि सीओ कडे. पण यावेळी स्टेट लेवलचं पूर्ण काढून टाकण्यात आलेलं आहे, सगळे फेलो जिल्हा लेवलला काम करतील, राईट. हे यावेळीचे एक नवीन वैशिष्ट्य म्हणता येईल. त्याच्यानंतर 12 महिन्यांचा तुमचा कालावधी असणार आहे. तुमचं रिन्युमरेशन जे आहे, स्टायपेंड ज्याला म्हणता येईल आपल्याला, फेलोशिप अमाऊंट, ती 61,500 रुपये राहणार आहे पूर्णपणे. लास्ट इयर आमच्या वेळीला आमच्या बॅचची 75,000 होती, पण यावेळी काही कारणांमुळे थोडीशी आपल्याला म्हणजे कमी दिसतीये ती. पण तरीही त्याला कमी नाही म्हणता येणार, कारण 61,000 ही खूप मोठी रक्कम आहे तरीही. म्हणजे तुम्ही जर कम्पेअर केलं बाकीच्या तुमच्या ज्या संधी वगैरे असतील किंवा बाकीच्या कुठल्या फेलोशिप्स असतील बाकी स्टेट्समध्ये, तरीही खूप चांगली डिसेंट फेलोशिप आहे. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं या फेलोशिप मध्ये जे मला सगळ्यात आकर्षित केलं म्हणजे इकडे, तर ते होतं IIT बॉम्बे सोबतचा तुमचा टायअप, आणि त्याच्यातून तुम्हाला 1 वर्षानंतर IIT बॉम्बेचं मिळणारं सर्टिफिकेट, राईट. याच्याविषयी मी नंतर खूप डेप्थ मध्ये बोलणार आहे. पण पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम इन पब्लिक पॉलिसीचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल 1 वर्षात. जशी तुमची फेलोशिप स्टार्ट होईल, IIT बॉम्बे सोबतचं तुमचं टायप स्टार्ट होईल, जशी फेलोशिप एंड होईल, IIT बॉम्बेतील प्रोग्राम ही एंड होईल, आणि एंड तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. स्वतंत्र सर्टिफिकेट असणार आहे, सेम फेलोशिपचं वेगळं सर्टिफिकेट मिळतं, आणि हे वेगळं सर्टिफिकेट. आणि इतरही काही प्रोग्राम होतात, ते याच्यामध्ये दिलेले आहे. जी आर मधले सगळ्यात महत्वाचे हे पॉईंट्स होते, राईट. त्यानंतर आपण स्टार्ट करूयात. तर सगळ्यात महत्वाचा आहे हा प्रोग्राम, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम इन पब्लिक पॉलिसी. 1 इयरचे ड्युरेशन राहणार आहे. फेलोशिपच्या स्टार्टिंगला 2 आठवडे तुम्हाला IIT बॉम्बेच्या कॅम्पसवर राहायला मिळतं. तिथील गेस्ट हाऊस खूपच चांगला आहे, खूप सुंदर गेस्ट हाऊस आहे, खूप चांगल्या सगळ्या सर्व सुविधा फॅसिलिटी आहे, जवळपास 5 स्टार म्हणता येईल आपल्याला.
तिथलं खाणं जेवण ही खूप चांगलं आहे, पद्मविहार गेस्ट हाऊस. तुम्हालाही अनुभव येईलच. अ, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 5-6 पर्यंत आमचे सेशन्स होत होते. दिवसभर जवळपास 2 आठवडे पूर्ण चालले. आम्ही पूर्ण थकून जात होतो एंडला. पण इतके डायव्हर्स फॅकल्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अग्निहोत्री सर असतील किंवा प्रिया मॅम असतील, या दोघांनीही मिळून इतके भारी भारी आमचे प्रोग्राम अरेंज केले होते. वेगवेगळे सिनियर रिटायर्ड आय एस ऑफिसर असतील किंवा जे इन सर्व्हिस आय एस ऑफिसर असतील, काही बाहेरच्या चांगल्या फॅकल्टी असतील, काही ऍक्टिव्हिस्ट असतील, काही जे जे या सोशल डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काम करतात, या सर्वांचे वेगवेगळे सेशन्स अरेंज केले होते. तर सगळ्यात महत्त्वाचं हे फेलोशिप 2 आठवडे तुम्हाला कॅम्पसवर झाल्यानंतर ब्रॉडली ऑनलाईन वर शिफ्ट होईल हा मोड, राईट. प्रत्येक शनिवार रविवारी आमचे लेक्चर्स होत होते. तर ते तसं सुरू होईल तुम्हाला. फक्त शनिवारचे रविवारचे लेक्चर्स सुरू होतील, राईट. आणि परत 6 महिने झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदा कॅम्पसवर बोलवलं जाईल. ऍट द एंड पुन्हा एकदा कॅम्पसवर बोलवलं जाईल. जवळपास तुम्हाला 3 वेळा कॅम्पसवर जाता येईल आयआयटी बॉम्बेच्या, राईट. असाइनमेंट्स असतील. असाइनमेंट ही खूप भारी दिले होते आम्हाला. एक असाइनमेंट मला आठवते की पूर्ण डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास करायचा होता, राईट फ्रॉम व्हिलेज लेवल पासून डिस्ट्रिक्ट. जेवढे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील, कलेक्टर ऑफिसमध्ये खूप डिपार्टमेंट्स असतात, जिल्हा परिषदेमध्ये खूप डिपार्टमेंट्स असतात, याच्या व्यतिरिक्त स्वतंत्रही काही डिपार्टमेंट्स असतात. त्यांचा सगळा अभ्यास, त्यांची हायरार्की, त्यांची कामं, त्यांच्या स्कीम्स कोणत्या असतील, तर हे खूप भारी असाइनमेंट होती. एक आम्हाला दिली होती मॅपिंगची, जीआयएस वापरून. तुम्हाला जर तुम्ही 2011च्या जनगणनेवर आधारित जीआयएसची एक वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटचीच आहे. त्याच्यातून तुम्हाला एक दिसेल की वेगवेगळे फीचर्स ऍड करून तुम्हाला पूर्ण जिल्हा समजून जातो की कुठे मागास एरिया कोणता आहे, कुठे कसं पॉप्युलेशन आहे, सेक्स रेशिओ कसा आहे. तर ती एक असं मला सुरुवातीला दिली होती, जेणेकरून आपण ज्या जिल्ह्यांमध्ये जाणार आहोत त्या जिल्ह्याविषयीची आपल्याला माहिती व्हावी. अनेकही भरपूर असाइनमेंट्स होत्या खूप महत्वाच्या. त्याच्यानंतर या प्रकारचे आमचे सेशन झाले होते खूप महत्वाचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळे फील्ड एक्सपर्ट्स आले होते, काही सिनियर आय एस ब्युरोक्रॅट्स आले होते. फॉर्मर चीफ सेक्रेटरी स्वाधीन छत्रे सर आले होते. त्यांनी आम्हाला पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन राज्याचं समजून सांगितलं होतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे एक्सपर्ट्स प्रिया मॅमचे होते. त्यांनी सगळे हे एक्सपर्ट्स आणले होते. आणि सगळ्यात दुसरे महत्वाचे म्हणजे अग्निहोत्री सर, मी तुम्हाला सांगितलंच आहे, आयआयटी बॉम्बेचे. तर हा खूप 2 आठवड्याचा आमचा खूप चांगला एक्सपिरियन्स होता. अं, काही कलेक्टिव्ह ऍक्टिव्हिटीजही आम्हाला दिल्या होत्या, जेणेकरून आमच्यातील बॉन्ड चांगला व्हावा, कोलॅबरेशनची सवय लागावी. अं, त्याच्यानंतर आता हे हे दुसरं आता हे अकॅडमिक तर झालंच. याच्या व्यतिरिक्त मी बोलणार आहे की ऍज अ सगळे फेलो मिळून तुम्हाला मुंबईमध्ये वारंवार जवळपास 3 ते 4 वेळा बोलवलं जातं. तर त्याच्या मागची कारणे अशी असतात की तुम्हाला प्रशासन समजावं स्टेट लेवलचं, राईट. म्हणजे तुम्ही नेहमीच जिल्ह्यामध्ये काम करणार आहात, पण स्टेट मधून काय होतंय, राईट. तर आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅमचं खूप काम आहे पालघरमध्ये, जव्हार ब्लॉकमध्ये. मॅमने तिथे डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये खूप काम केलेलं आहे. तिथे काही इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याची तिथे व्हिजिट झाली होती. त्याच्यानंतर मंत्रालयाला आम्ही व्हिजिट दिली होती, विधान भवनला आम्ही व्हिजिट दिली होती, जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये आमचे 1 दिवसाचे इंटरॅक्शन्स होते. पुढे आम्ही राज्यभवनला गव्हर्नर महोदयांकडे व्हिजिट दिली होती, त्याच्यासोबत इंटरॅक्शन झालं होतं. मुंबई मेट्रो त्यावेळी म्हणजे कामं सुरू होती, राईट. कन्स्ट्रक्शन फेज मध्ये होती. तिथे आम्ही वर्क साईटला व्हिजिट दिली होती. BMC ला, डिझास्टर मॅनेजमेंट सेलला आम्ही व्हिजिट दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT ला आम्ही व्हिजिट दिली होती. ट्रॅफिक मॅनेजमेंट बघितलं होतं. तर हे काही ऍडेड ऍडव्हान्टेज आहेत या फेलोशिपचे, राईट. म्हणजे तुम्ही जिल्ह्यामध्ये तर काम करणारच आहात, पण हाही काही तुम्हाला ब्रॉडली तुमचे हॉरिझॉन एक्सपांड होतील, राईट. तर आपण बघूयात की मी तुम्हाला काही फोटो शेअर करतोय, जेणेकरून तुमचा इंटरेस्ट तयार व्हावा या फेलोशिप मध्ये, किंवा तुम्हाला समजून येईल की काय काय तुम्हाला फेलोशिपचे ऍडव्हान्टेजेस आहेत, राईट. तर ही जव्हार ब्लॉकला, पालघरला ही व्हिजिट आमची झाली होती. मनरेगा ही खूप महत्वाची योजना आहे. मी सुद्धा मनरेगा सोबत काम केलेलं आहे 1 वर्ष जिल्हा परिषदमध्ये. जिल्हा परिषदलाही मनरेगा असतं आणि कलेक्टर ऑफिसला एक ऑफिस असतं. दोघांची जवळपास कामं कोऑर्डिनेशन पण असतं आणि काही काही थोडे वेगळे पण आहेत. तर जिल्हा परिषदची कामं म्हणता येईल आपल्याला की मोठमोठे तलाव असतील पाण्याचे वगैरे, गाळ काढणं किंवा नवीन तलाव करणं, किंवा मनरेगा सगळीकडे दिसेल तुम्हाला. म्हणजे कच्चे बांधण रस्ते बांधण्यापासून वेगवेगळ्या कंपाऊंड बांधण्यापासून सगळेच जवळपास. तर या प्रकारची ह्या काही वर्क साईट्स होत्या. ट्रायबल कल्चर म्हणता येईल आपल्याला. तिथेही बैप नावाचे इन्स्टिट्यूट आहे, NGO आहे, खूप चांगलं काम करते. तर तिथेही आमचे इंटरॅक्शन झाले होते. हे बघू शकता तुम्ही. गावाला पाण्याची सोय नव्हती, तर ही पाण्याची सोय उंचावर करण्यात आलेली आहे. ही काही ई दोस्त नावाची कन्सेप्ट आहे, म्हणजे जसे की ट्रायबल ईस्ट डिस्ट्रिक्ट आहे, राईट. ट्रायबल एरिया आहे. वारंवार पैसे काढण्यासाठी किंवा काही कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणं, जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं परवडत नाही, कारण पैसा हाच एकमेव मुद्दा नसतो. ज्या दिवशी ते जातील, तुमचं त्या दिवशी त्यांचा रोजगारी बुडणार आहे. तर हे असू नये म्हणून गावामध्येच एक ई दोस्त ई सखी नावाची एक योजना आहे. जिथून ते तिथूनच आपले पैसे काढू शकतात अकाउंट मधून किंवा भरू शकतात, राईट. तर
ऍप्लिकेशन कुठेही करू शकता, कसला फॉर्म गव्हर्नमेंटचा भरू शकता. आता आपल्याकडे जशी माहिती सेवा केंद्र आहेत, ही नर्सरी होती, राईट. ही मी जाणून बुजून काही फोटोज टाकलेत, की काही मुलं असू शकतात जे शहरी बॅकग्राऊंडची मुलं आहेत, ज्यांना कधी गावाकडला इतका म्हणजे, आता फेलोशिप अशी आहे की डायव्हर्स बॅकग्राऊंडची मुलं असणार आहेत. मी तर रुरल बॅकग्राऊंडचा आहे, पण काही मुलं असतील जी शहरी बॅकग्राऊंड असेल, त्यांनी कधी गावं नाही इतकी पाहिलेली, किंवा जस्ट त्यांनी मूवीज मध्ये वगैरे पाहिले, राईट. किंवा जस्ट कधीतरीच जाणं झालेलं आहे, किंवा काही इतर डायव्हर्स बॅकग्राऊंडचे मुलं असतील, काही सायन्स बॅकग्राऊंडचे असतील, काही आर्ट्स असतील, काही कॉमर्स असतील, काही एकदमच मेडिकल बॅकग्राऊंडची मुलं असतील. प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत, प्रत्येकाचे सोशल बॅकग्राऊंड वेगळं आहे. तर हे पालघरमधील काही फोटो आहेत field visits चे. मी सहज जस्ट असे टाकलेत, की जेणेकरून तुम्हाला समजून येतील की तुम्हालाही ज्यावेळी कामं जिल्ह्यांमध्ये करायचे आहेत, असेही तुमच्या जिल्ह्यांमध्ये असे काही भाग असणार आहेत जे थोडे मागास असतील, जिथे काम करण्याची जास्त गरज आहे. अं, मागास ऍक्च्युली म्हणता येणार नाही, म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंटच्या किंवा त्यांच्या राहणीमानाच्या संकल्पना वेगळ्या आहेत, राईट. मतलब असं आपण त्यांच्यावर इम्पोज नाही करू शकत की हीच डेव्हलपमेंटची व्याख्या आहे आणि हे झालं म्हणजेच डेव्हलपमेंट आहे वगैरे. तर मनरेगाचे भरपूर कामं होत आहेत तिथे. अं, हे काही जस्ट मी फोटोज टाकले होते काही, जे तुम्हाला बघता यावेत. तुमची कदाचित पालघरला व्हिजिट होऊ शकते. मंत्रालयामधील व्हिजिट खूप महत्वाची होती. आपण जस्ट वेगवेगळ्या न्यूजपेपर्स मध्ये पाहिलेलं असतं किंवा न्यूज चॅनल्सवर पाहिलेलं असतं मंत्रालय. प्रत्यक्ष जाणं, सगळ्या मंत्र्यांचे ऑफिसेस बघणं, मोस्टली सीएम सरांचं किंवा डेप्युटी सीएमचं ऑफिस बघणं, आणि सीएम वॉर रूमला आम्ही व्हिजिट दिली होती, किंवा श्रीकर परदेशी सर, त्यांच्या सोबत आमचं इंटरॅक्शन झालं होतं. तर ही खूप महत्वाची व्हिजिट होती. मंत्रालयामध्ये जवळपास आम्ही 3 ते 4दा मंत्रालयामध्ये गेलेलो आहोत दिवसभर. तर ते खूप महत्वाचं एक्सपिरियन्स राहतो मंत्रालयाचा, राईट. कारण ऍट द एंड ते एक पॉवर सेंटर आहे. त्याच्यानंतर मुंबई मेट्रोच्या वर्क साईटवर आम्ही व्हिजिट दिली होती. हे तुम्ही पाहूच शकता बोगद्यामध्ये वगैरे. तर त्याचं मॅनेजमेंट किती कसं होतं, अश्विनी बेडे मॅम त्यावेळी मुंबई मेट्रोच्या डिरेक्टर होत्या, तर त्यांच्यासोबतही आमची इंटरॅक्शन झालं होतं. जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्येही आमचे जवळपास एक दिवस पूर्ण इंटरॅक्शन होते वेगळे वेगळे. त्याच्यानंतर राजभवनला जिथे आपले गव्हर्नर असतात, तिथेही आमचं गव्हर्नर सरांसोबत एक इंटरॅक्शन झालं होतं. अं, तिथेही ते खूपच भारी लोकेशन आहे, तिथे कोस्ट लाईन इतकी जवळ आहे, आणि तो तो अनुभव खूप महत्वाचा होता, राईट. त्याच्यानंतर विधान भवन तर आहेच. विधान भवनामध्ये आपण जस्ट टीव्हीवर बघतो, राईट, डिबेट्स, पण प्रेक्षक गॅलरीमध्ये स्वतःहून बघणं आणि खाली चर्चा चालू असते. विधान परिषदमध्ये पण आम्ही बसलो होतो, विधान सभेत पण बसलो होतो, वरती प्रेक्षक गॅलरीमध्ये. आणि त्या विधान भवनाच्या लायब्ररीलाही व्हिजिट दिली होती. तिथे आम्हाला पूर्ण सगळं कामकाज त्यांनी समजून सांगितलं होतं. बीएमसी लाही आम्ही व्हिजिट दिली होती. बीएमसी मध्ये भूषण गगराणे सरांसोबत आमची चर्चाही झाली होती, आणि डिझास्टर मॅनेजमेंट सेललाही आम्ही व्हिजिट दिली होती. आणि या फोटोमध्ये तुम्ही बघाल, हे सीएसएमटीचं म्हणजे आपले वेस्टर्न झोनचं सेंटर आहे, राईट, मुंबई. हे सगळं ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे रेल्वेचं. मोस्टली मुंबईतील लोकलचं ट्रॅफिक मॅनेजमेंट तुम्हाला इथून दिसून येईल, राईट. त्याच्यानंतर आमचे राज्याचे त्यावेळीचे मुख्य सचिव, त्यांच्यासोबतही आमचे इंटरॅक्शन झालं होतं, राईट. भूषण गगराणे सर तर आहेतच बीएमसीचे, ते आताही सध्या ते आयुक्त आहेत. अश्विनी भिडे मॅम आहेत. मी आधीही तुम्हाला सांगितले, श्रीकर परदेशी सर असतील, किंवा अं, तर आधीची आमची इंटरॅक्शन खूप महत्वाचे होते. हे तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इंटरॅक्शन झाली, याच्या व्यतिरिक्तही भरपूर इंटरॅक्शन होतात. तर ही सगळी इंटरॅक्शन्स असतील. तर ब्रॉडली हा कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स होता, राईट. इंटरॅक्शन्स, फील्ड व्हिजिट्स, जवाहरला जाणं, किंवा काही सेशन्स होते, काही फॉर्मल ब्युरोक्रट्स येऊन तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतायत. तुमचे तिथे आयआयटी बॉम्बेवर, तिथे तुमचं चांगला कॅचअप होतोय, तिथे तुमचं एक एक कोलॅबरेशन, एक कोऑर्डिनेशन, एक तुमचे एक तिथे मित्र तयार होत आहेत. तर हा एक कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स होता या फेलोशिपचा. याच्या ही सगळ्यात महत्वाचा पार्ट, म्हणजे ह्याला आपण लेखलं 15 ते 20% म्हणता येईल. पूर्ण फेलोशिपचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, जो तुम्ही डिस्ट्रिक्टमध्ये त्या प्लेस असणार आहात, तिथे तुमचा जो एक्सपिरियन्स असेल. मी सेकंड पार्ट ही लवकरच अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये मी माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स, मी जिल्हा परिषद चंद्रपूरमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन सर यांच्यासोबत काम केलेलं आहे. अं, तेथील कलेक्टर सरांसोबतही थोडंफार काम केलेलं आहे. ब्रॉडली फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबतही काम केलेलं आहे. इलेक्शन्सही होत्या त्या वर्षी, तर तेही सगळा अनुभव आहे. तर मी त्याच्याविषयीचा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये ब्रॉडली माझा वैयक्तिक अनुभव चंद्रपूरमधील काय आहे. कारण सगळेच फेलो यावर्षी डिस्ट्रिक्टवर प्लेस असणार आहे, तर तुम्हा सगळ्यांनाही तो नक्कीच उपयोगाचा होईल. तर नक्कीच तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ सर्वांसोबत. तर ब्रॉडली सगळ्यांनाच समजेल की फेलोशिप काय आहे, एक्सपोजर कोणत्या लेवलचा आहे, काही शिकता येईल या फेलोशिप मधून, आणि तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता. थँक्यू शेवटपर्यंत थांबल्याबद्दल. नक्कीच शेअर करा, लाईक करा. थँक्यू.